सोलापूर येथील तेलुगू नाभिक ज्ञाती संस्थेतर्फे नाभिक समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री चिम्मटेश्वर रथोत्सव सोमवारी नागपंचमी रोजी मोठ्या भक्तिभावात व जल्लोषात साजरा करण्यात आला। या उत्सवानिमित्त साईबाबा चौक येथील चिम्मटेश्वर मंदिरात सोमवारी पहाटे महारुद्र अभिषेक तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले। त्यानंतर दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास चैतन्य मारुती मंदिरापासून रथोत्सव मिरवणुकीची सुरुवात झाली। यावेळी माजी आमदार शिवशरण पाटील, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, महापालिका स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक प्रथमेश कोठे, स्वाती बडगू, राजू पाटील, माजी नगरसेवक सुरेश पाटील, तेलुगू नाभिक समाज अध्यक्ष अनिल कोंडूर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। इंडस्ट्रियल बँकजवळ संतसेना नाभिक दुकानदार संघातर्फे भक्तजनांना महाप्रसाद वाटप करण्यात आले। मिरवणुकीत नृत्य तसेच विविध कलाप्रकार सादर करणारी मंडळे सहभागी झाली होती। यामध्ये आर्या 2 डान्स स्टुडिओ, न्यू डी डान्स ग्रुप, विजेता अँड ओमकार डान्स ग्रुप, नाभिक यूथ फाउंडेशन, श्री रामराज्य बहुउद्देशीय संस्था, चिम्मटेश्वर ग्रुप आदींचा समावेश होता। मिरवणुकीत श्रींच्या पालखीसह गजराजाची मोठी प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। मिरवणुकीत समाजाध्यक्ष अनिल कोंडूर, सिद्धराम शावनपल्ली, भास्कर बोद्दुल, संजय कोंडूर, राजू जंपाल, भास्कर तमनूर, उत्सवाध्यक्ष राजू रासकोडा, अभयकुमार कांती, सिद्धराम रुद्रार, ओमप्रकाश सुरमपल्ली, विठ्ठल सिंगिराल, भास्कर तमनूर, चंद्रमाऊली तमनूर, कृष्णा सिंगिराल, गोपाल नडीगोट्टू, चंद्रकांत कोंडूर, राजू जंपाल, सदानंद कोत्तागट्टू, विक्रम जंपाल, सतीश दुब्बाका, सतीश सिंगिराल, आनंद सिंगिराल, मोहन जमदाडे, आनंद राऊत, प्रकाश शिंदे आदी सहभागी झाले होते। औद्योगिक बँक, जोडबसवण्णा चौक, दत्तनगर, पोलीस हेडक्वार्टर रोड, अशोक चौक पोलीस चौकी, वालचंद कॉलेज मार्गे, साईबाबा चौक येथे रात्री मिरवणुकीचा समारोप झाला। नमस्कार, मी अनिल कोंडूर, सोलापूर तेलुगू नाभिक ज्ञाती संस्थेचा अध्यक्ष या नात्याने सालाबादप्रमाणे सोलापूर तेलुगू नाभिक ज्ञाती संस्थेच्या वतीने भगवान चिमटेश्वरांचा आज रथोत्सव जल्लोषात सर्व समाज बांधवांच्या साक्षीने सुरुवात झालेली आहे आणि पहाटे 5:30 वाजता रुद्रपूजा आणि महायज्ञ पूजेपासून सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आज सोलापुरातील सर्व समाज बांधव दुकाने बंद करून या रथोत्सवामध्ये सहभागी झालेत। या रथोत्सवामध्ये नृत्य पथक, डान्स पथक आणि ऑर्केस्ट्रा पथक, लेझिम पथक होतं, पण यावर्षी आम्ही थोडं थांबवलं, पण डान्स पथक व इतर मनोरंजनचे पथक काही मनोरंजन पथक या रथोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत। पारंपरिक पद्धतीने आम्ही रथोत्सव काढण्याचा प्रयत्न केला आणि सालाबाद प्रमाणे जो रथोत्सवाची सुरुवात होत होता तो या परिस्थितीने भविष्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने काढायच्या परिस्थिती मागच्या वर्षी आम्ही केलं। त्याच पद्धतीनं याही वर्षी चांगल्या पद्धतीने समाज बांधवांच्या सर्वांच्या सहकार्याने चांगल्या पद्धतीने रथोत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि बरेच मंडळ अजून पुढे सामील होत आहेत। आता सुरुवात झाली, टोटल 9 मंडळ आहेत, एकूण 9 मंडळ आहेत, तर अजून पुढे पुढे जसं जातील तसं मंडळ वाढणार आहेत आणि रथोत्सव चांगल्या पद्धतीने यावेळी सुद्धा सुरुवात करण्याचा मानस आम्ही ठरवलं होतं, त्या नियोजना पद्धतीने केलंय आणि रथोत्सव मध्ये स्वयंसेवक म्हणून समाजाच्या वतीने जवळपास 100 स्वयंसेवक आम्ही रथोत्सवामध्ये पूर्णपणे आम्ही रथोत्सवाला म्हणजे पहारा देऊन व्यवस्थित पद्धतीने पोलीस प्रशासनावर सुद्धा पुढे ताण न पडता पूर्ण रथोत्सवावर आम्ही पूर्ण पकडपणे आणि पूर्ण छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत आम्ही रथोत्सव यशस्वी करणार आहोत, अशी या ठिकाणी मी ग्वाही देत आहे।